काढणार आहोत. आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे 625. आपण याचे अवयव काढून घेऊ. 625 ला लहानात लहान कोणत्या संख्येने भाग जातो? 5 ने आपण भाग घालू. 5 एक 5, उरला 1 झाले 12, 5 दोन्ही 10, उरले 2 झाले 25, 5 5 25. 125 ला 5 नेच भाग जातो. आपण 5 ने भाग घालू. 5 दोन्ही 10, उरले 2 झाले 25, 5 5 25. 25 ला पण 5 नेच भाग जातो. आपण 5 ने भाग घालू. 5 5 25. 5 ला 5 नेच भाग जातो. 5 एक 5. आता आपण 625 चे अवयव लिहून घेऊ. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे म्हणून आपण याच्या जोड्या पाडू. 5 ह्या एक 5 ची आणि ह्या एक 5 ची एक जोडी पडली. ह्या 5 ची आणि ह्या 5 ची एक जोडी पडली. आता आपण ह्या दोन 5 बद्दल एकच 5 घेऊन घेऊ आणि ह्या दोन 5 बद्दल एक 5 घेऊन घेऊ. त्यांचा गुणाकार 25 येतो. म्हणून 25 चा वर्ग बरोबर 625 आणि वर्गमुळात 625 बरोबर 25. दुसरं उदाहरण आहे 1225. 1225 ला कितीने भाग जातो? सांगा. 5 ने भाग जातो. 5 दोन्ही 10, उरले 2 झाले 22, 5 चौक 20, उरले 2 झाले 25, 5 5 25. आता याला आपण 5 ने भाग घालू. 5 चौक 20, उरले 4 झाले 45, 5 9 45. 49 ला 5 ने भाग जात नाही, 6 ने जात नाही, 7 ने जातो. 7 49. 7 ला 7 नेच भाग जातो. 7 एक 7. आता आपण 1225 चे अवयव लिहून घेऊ. 5 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 7. आता ह्या एक 5 ची आणि ह्या एक 5 ची एक जोडी पडली आणि ह्या एक 7 ची आणि ह्या एक 7 ची एक जोडी पडली. आता आपण ह्या 5 गुणिले 5 ची एक जोडी बद्दल 5 लिहिले आणि 7 गुणिले 7 बद्दल एक 7 लिहिले. यांचा गुणाकार 35 येतो. म्हणजे 1225 चा वर्ग 35 चा वर्ग 1225 आहे. म्हणून 35 चा वर्ग बरोबर 1225 व वर्गमुळात 1225 बरोबर 35. तिसरं उदाहरण आहे 289. 289 ला 2 ने भाग जात नाही, 3 ने जात नाही, 4 ने जात नाही, डायरेक्ट 17 ने भाग जातो. आपण 17 ने भाग घालू. 17 एक 17, उरले 11 झाले 119. 17 119 आणि 17 ला 17 नेच भाग जातो. 17 एक 17. आता आपल्याला 289 चे अवयव लिहून घ्यायचे आहे. 17 गुणिले 17. ह्या दोन्ही 17 ची एक जोडी पडली. आपल्याला गुणाकार करायची गरज नाही. 17 एक 17. ह्या दोन्ही संख्येची एकच आपण 17 लिहून घेतले. हे 17 चा वर्ग आहे. आपण म्हणून 17 चा वर्ग बरोबर 289 व वर्गमुळात 289 बरोबर 17. चौथं उदाहरण आहे 4096. 4096 ला छोट्या छोट्या संख्येने 2 ने भाग जातो. 2 दोन्ही 4, 2 0 0, 2 चौक 8, उरला 1 झाले 16, 2 8 16. डबल याला 2 नेच भाग जातो. 2 1 2, 0 ला 0, 2 दोन्ही 4, 2 चौक 8, डबल याला 2 ने भाग जातो. 2 पंचे 10, 2 1 2, 2 दोन्ही 4, परत याला 2 नेच भाग जातो.
बे दोन्ही 4 उरला 1 झाले 11 बे पंचे 10 उरला 1 झाले 12 बे सकम 12 डबल याला दोन्ही भाग झाले बे बे दोन्ही 4 उरला 1 झाले 16 बे 8 16 डबल याला दोननेच भाग जातो बे सकम 12 बे चौक 8 डबल याला दोनने भाग जातो बे त्रिक 6 बे दोन्ही 4 परत याला दोननेच भाग जातो बे बे उरला 1 झाले 12 बे सकम 12 परत दोनने बे 8 16 परत दोनने बे चौक 4 परत दोनने बे दोन्ही 4 परत दोनने बे बे आता आपण 4096 चे अवयव लिहून घेऊ 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले आपण मोकून घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 वेळेस 2 गुणिले 2 लिहून घ्यायचे 6 7 12 आता आपण याच्या जोड्या काढून घेऊ ह्या दोनची एक जोडी पडली ह्या दोघाची 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 एक जोडी एकूण जोड्या 1 2 3 4 5 6 झाल्या आपण लिहून घेऊ गुणाकार स्वरूपात 6 वेळेस 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 32 दोन्ही 64 हे वर्ग आहे 64 चा वर्ग बरोबर 4096 व वर्गमुळात 4096 बरोबर 64 पाचवं गणित आहे 1089 1089 ला 2 ने भाग जात नाही 3 ने जातो 3 त्रिक 9 उरला 1 झाले 18 3 संग 18 3 त्रिक 9 डबल याला 3 नेच भाग जातो 3 1 3 3 दोन्ही 6 3 1 3 आता 121 ला 11 ने भाग जातो 11 1 11 उरला 1 झाले 11 11 1 11 11 ला 11 नेच भाग जातो 11 1 11 आता आपण 1089 चे अवयव लिहून घेऊ 3 गुणिले 3 गुणिले 11 गुणिले 11 आता आपण याच्या जोड्या पाडू ह्या 3 गुणिले 3 ची एक जोडी पडली 11 गुणिले 11 ची एक जोडी पडली 3 गुणिले 11 11 3 33 म्हणून 33 चा वर्ग बरोबर 1089 आणि वर्गमुळात 1089 बरोबर 33 धन्यवाद।